नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सिंपल गोल गळ्यावर फक्त लेसची डिझाईन कशी बनवायची हे पाहणार आहोत। गळ्याला शेप कसा द्यायचा, लेस कशी लावायची हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी अस्तर कट करून घेतलेला आहे। तुम्हाला मेजरमेंट सांगते किती घ्यायचं काय। आपली जेवढी हाईट आहे ना त्याच्यामध्ये 1 इंच वाढून इथे आपण हाईट घेतलेली आहे। 15.25 इथे हाईट घेतलेली आहे। 6 इंच शोल्डर टाकलेला आहे, 6 इंच मोंढा टाकलेला आहे आणि 11.5च्या घडीच हे आपलं ब्लाऊज आहे। चेस्ट साईज 38 आहे। त्यासाठी इथे गळा रुंदी मी 2.25 घेतलेली आहे। गळ्याची उंची आपली जेवढी असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे। गळ्याची उंची 9.5 होती तर इथे मी 10 इंच घेतलेला आहे। खालच्या साईडला आपण 3 इंचावर मार्क करणार आहोत आणि एक चौकोन आखून घेणार आहोत। आणि त्यानंतर हलक्या हाताने याला आपल्याला गोल असा शेप देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीने असा गोल शेप मी इथे देऊन घेतलेला आहे। आता आपण हा कट करून घेऊया। वरून आपण 3 इंचावर दोन्ही साईडने गळ्याला मार्किंग करून घेणार आहोत। इथे 3 इंचावर आपण नॉट लावून घेणार आहोत। गळा आत बाहेर करतानाच नॉट जर लावली तर ते फिनिशिंगला छान दिसतं। आता आपण गळा आत बाहेर करून घेणार आहोत। मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूवर मी अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला आता पिन लावून घ्यायचे आहेत आणि मशीनचा सिंगल दाब सोडत आपल्याला इथे टिप देऊन घ्यायची आहे। 3 इंचावर आपण जिथे मार्किंग केली होती ना तिथे आपल्याला या पद्धतीने नॉट लावून घ्यायची आहे। त्यामुळे आपली नॉट खराब देखील होत नाही, टोचत नाही आतल्या साईडने आणि ते फिनिशिंगला देखील आपलं खूप छान दिसतं। पाव इंच अंतर सोडत आपण आता ही टिप मारून घेणार आहोत। टाचणी लावल्यामुळे ना आपला कपडा इकडे तिकडे सरकत नाही आणि व्यवस्थित आपला गळा अटॅच होऊन जातो। आता दुसऱ्या साईडला इथे आपल्याला नॉट लावून घ्यायची आहे। ही नॉट कट करताना मी 1 मीटर कट केली होती आणि तिचे दोन्ही टोकं इथे लावून घेतलेले आहेत। नंतर आपण याला लटकन बनवणार आहोत। आता हा एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेणार आहोत। खाली गोल गळ्याच्या तिथे आपल्याला असे थोड्या थोड्या अंतरावर कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे गळा पलटी करताना व्यवस्थित पलटी होतो। या पद्धतीने मी कट मारून घेतलेले आहेत। आता अस्तर आपण आतल्या साईडने पलटी करून घेणार आहोत। आता वरून यावर आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे। दाबटीप दिल्यामुळे गळा व्यवस्थित फिनिशिंगला बसतो। अस्तर व्यवस्थित करून आपण दाबटीप मारून घेणार आहोत। अस्तर बाहेर दिसलं नाही पाहिजे।
एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे मी कट करून घेत आहे. त्यानंतर इथे आता टक्स मारायचे आहेत आपल्याला. सेंटरपासून 4 इंचाच्या अंतरावर टक्स मारायचे आहेत आणि टक्सची उंची 4.5 इंच घ्यायची आहे. दोन्ही साईडने इथे अर्धा इंच पण मार्क करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला खालचा टक्स अर्धा इंचाचा होतो. या पद्धतीने आता आपण टक्स मारून घेणार आहोत. डबल टिप देऊन घ्यायची आहे. टक्स मारून झाल्याच्या नंतर इथे आपल्याला कंबरपट्टी लावून घ्यायची आहे. 2 इंचाची इथे मी कंबरपट्टी काढली होती. ते आता खालून अर्धा इंच अंतर सोडत आपल्याला लावून घ्यायची आहे. वरून याला दाबटीप देखील देऊन घ्यायची आहे, म्हणजे ही कंबरपट्टी आपली व्यवस्थित पलटी होते. दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर इथे आतल्या साईडने मी एक फोल्ड करून घेत आहे आणि त्यावर टिप मारून घेत आहे. परत आतल्या साईडने पलटी करून हे आपल्याला मोठ्या टिपवर कंबरपट्टी लावून घ्यायची आहे. नंतर आपण याला हातशिलाई करून घेणार आहोत. आता इथे गळ्याच्या साईडनेच आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. गळ्याला चिकटून ही लेस लावून घ्यायची आहे. इथे मी डबल दाबावरच ही लेस लावून घेत आहे. काही लेस आपल्याला सिंगल दाबावर देखील लावाव्या लागतात. स्टोनच्या वगैरे लेस सिंगल दाबानेच लावायच्या आहेत. व्यवस्थित ही लेस आपल्याला न खेचता लावायची आहे. हलक्या हाताने लावले ना म्हणजे ही लेस अशी ओढल्यासारखी दिसत नाही. इथे आपण लेसच्या दोन्ही साईडने टिप मारून घेणार आहोत. शक्यतो काही लेस लावताना ना सिंगल दाब वापरायचा. इथे मी डबल दाबवर लावलेली आहे, पण काही लेसला स्टोन वगैरे असतात. आधीची आपण जी लेस लावली होती ना त्याच्या साईडने इथे मी पानगळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे. त्याच्यावरच आता आपण ही दुसरी लेस लावून घेणार आहोत.
फक्त 2 मीटर लेसमध्ये ही आपली गळ्याची डिझाईन तयार होते. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.